तर मनसेकडून शालेय पुस्तक विक्रेत्यांना धमकी वजा इशारा देण्यात आलाय। पहिली ते चौथीची हिंदीची पुस्तकं विकायची नाहीत, विकलात तर याद राखा असा इशाराच देण्यात आलाय। विक्रोळी येथील मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांमध्ये जाऊन हा इशारा दिलाय। सक्ती आहे तुम्हाला, सक्ती आहे। पहिली ते चौथी फक्त मराठी मीडियमला फक्त मराठीचीच पुस्तकं द्यायची, अन्यथा आज आम्ही फक्त याचं कव्हर जाळतोय, यापुढे सगळी पुस्तकं जायची। ठीक आहे, याची सक्ती ठेवा आणि आता याची आम्ही होळी करतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। तर मनसेकडून शालेय पुस्तक विक्रेत्यांना आता धमकी वजा इशाराच देण्यात आलाय। पहिली ते चौथीची हिंदीची पुस्तकं विकायची नाहीत, विकलात तर याद राखा असा इशाराच मनसे कार्यकर्त्यांनी या दुकानांमध्ये जाऊन दुकानदारांना दिलाय। शैक्षणिक धोरणात पहिलीपासून हिंदी भाषा ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। पहिली ते चौथी फक्त मराठी मीडियमला फक्त मराठीचीच पुस्तकं द्यायची, अन्यथा आज आम्ही फक्त याचं ठेव आहे, ही सगळी उठाठेव आहे। अमराठी लोकांना ची मतं जी एक गट्टा स्वतःला मिळवण्यासाठी झालेला हा सगळा त्यांचा उहापोह आहे। जर त्याला मराठी लोकांनी एकत्र येऊन विरोध केला तर शेवटी मराठी लोक एकत्र येऊ शकतात हा इशारा जर शासनाला गेला तर शासनाला याचा विचार करावा लागणार। थँक्यू, धन्यवाद। तर मनसेकडून शालेय पुस्तक विक्रेत्यांना हा धमकी वजा इशारा देण्यात आलाय। दुकानात जाऊन हे दुकानदार जर तुम्ही हे पुस्तक विकणार असाल तर याद राखा असा इशाराच मनसेने दिलाय।